याचा अर्थ असा, श्लोकाचा अर्थ पुढचा असा आहे, किंवा या जगात आल्यानंतर कर्माशिवाय चालणार नाही, कर्म करायलाच पाहिजे. पण ते कर्म करीत असताना त्या कर्माच्या फलाकडे लक्ष न देताना, किंवा माझ्या वाटेला आलेला आहे स्वधर्म म्हणून मी ते करावं अशी बुद्धी ठेवून जर केलं तर परमात्मा स्वरूपाचं ज्ञान व्हायला काही त्या आड येत नाही. तुम्ही म्हणाले काय वय कळत नाही मला असं सांगा. समजा तुम्ही प्रपंचातच आहात आणि मुलीचं लग्न झालेलं आहे आणि सकाळची तुमची अशी तंगडी लागली आहे जपाची, ती घेऊनच चालतो लागते वाटत नाही की बोलायचं ते शुभच बोलावं लागली आहे तंगडी आणि तुमचे व्याही आले, तुम्हाला काय वाटेल मला सांगू नका. मलाही अंतर्ज्ञान आहे, मनात काय येते नाही का, काय वाटेल सर त्याची पीडा आली असंच वाटेल की नाही. मग हे कसं म्हणजे माझं कर्म जे आहे ते कर्म माझ्या बोकांडी असं बसतं की माझी जी ईश्वराची तंगडी आहे ती भंग करते. झालं ना, आज माझी अशी स्थिती नाही असं ना, काही काय असेल ते असेल, माझ्या त्या धारणेला अनुसंधानाला धक्का लागता कामाचा नाही, अशी माझी अवस्था नाहीये. अशी ज्याची अवस्था आहे त्याला परमात्मा त्याला परमात्मा स्वरूप प्राप्त तोपर्यंत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज दोन काय सांगितलं म्हणाले, म्हणून तू नियत जे तुझ्या वाटेला आलंय ते सकळ कामना रहित होऊन या उचित स्वधर्मी राहत. आलंय वाटेला ना सोडू नको, बराबर मनापासून तू कर. मग ते स्वधर्म निष्कामता अनुसरले पाथा ते कैवल्य पद तत्वता पावले गेले. असे जे निस्वार्थीपणाने निष्कामपणाने ज्यांनी कर्म केलं ते बरोबर पोहोचले त्या शब्दाने. याला पुढे त्यांनी जनकाचं उदाहरण दिलेलं आहे. कर्मणाही वही संसिद्धी असतात जनकादया. भगवंतांनी स्वतः जनकाचं नाव घेऊन सांगितलं बरं का. लोकसंग्रह नाही आपली संपश्यन कर्तुम दोन गोष्टी सांगितल्या. असं कर्मामध्ये राहून सुद्धा जनकांनी परमात्मा प्राप्ती करून, जनकादया म्हणजे जनकांनी आणि दुसऱ्यांनी, आणि लोकसंग्रह या दृष्टीनं सुद्धा तुला ते करावं लागेल. ते दोन गोष्टी सांगतो. असं आहे, एक ध्यानात ठेवा, हे बाहेरून करणारी गोष्ट नाहीये. महाराज असं म्हणायचे की एखादा पुरुष घरात आहे तुमच्या, त्याची आतली अवस्था करणार. तुमचा नवरा, तुमची बायको, तुमचा मुलगा एखाद्या वेळेला त्या जनाबाई सारखी तुमची बोलकरी नसेल, तुमचा मित्र असेल, रोज तुमच्याशी संबंध येणारा मित्र असेल, आतली त्याची धारणा काय आहे तुम्हाला कल्पना येणार तयारीचा असेल. ते जनकाचं उदाहरण असं आहे, फार ऐकण्यासारखं आहे. आणि या गोष्टी ज्या आहेत ना पुराणातल्या, या ते सर्व खोट्या नसतात बरं का, त्याच्यामध्ये बघा अर्थ असतो. जनक जेव्हा मृत्यू पावला त्यावेळेला फार ऐकण्यासारखं आहे. हा पुण्य पुरुषच की नाही. एक तर रामाचा सासरा होण्याची ज्याची लायकी तो काय असेल मला सांगा. सहज आठवलं आपल्याला सांगतो. राम लक्ष्मण सभेमध्ये आले सीता स्वयंवराच्या वेळेला, त्यावेळेला तुलसीदासाने असं वर्णन केलंय, इतके राजे लोक होते आलेले पण सीतेला अस्वस्थ वाटलं नाही. पण राम पाहिला बरोबर काहीतरी चूक फूट लागली तिला. आणि इतकंच नव्हे, ज्या वेळेला विश्वामित्राने सांगितले उचल धनुष्य, त्यावेळेला ती हवालदिल झाली आणि जनकाला म्हणाले, अहो बाबा काय पण केला तुम्ही, एवढा मोठा धनुष्य उचलायचा. आहा दारुण तात तुझा पण कामन पडली काय म्हणजे तुम्ही बाबा केलाय. त्याही पेक्षा हे झालं सीतेच, हे समजू शकतो मनुष्य, कारण मानवी आहे. पण जनक हा एवढा पोचलेला जीवनमुक्त पुरुष, काय सांगायची त्याची अवस्था. योगवाशिष्ठात वर्णन आहे की एकदा काय झालं, याज्ञवल्क्य निरूपणाला रोज बसायचं, जनक यायचा. एके दिवशी त्याला यायला उशीर झाला. ते म्हणे थांबले की तो आला नाही म्हणून. तेव्हा तुमच्या आमच्यासाठी जे श्रोते होते ते म्हणाले, बघा राजा आला नाही म्हणून बस अजून सुरू केलं नाही बरं का. तर त्या जनकाची अवस्था सांगताना म्हणताय, एकदा मिथिलेला आग लागली, मिथिला त्याची राजधानी, त्याला आग लागली. त्यावेळेला काय बुवा हे नव्हतं, अग्निशमन दल वगैरे काय नव्हतं त्यावेळेला नाही का. जनकाच्या कानावर आला, अहो तुमच्या राजवाड्याला आग लागली असं ते म्हणाला. निरूपण चालू दे. त्याला विचारलं की अरे तुझं चित्त लागतंय ना, तुम्ही जे बोलाल ते सगळं सांगतो म्हणाला. का मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दैहती किंचन, माझं असं काही जळत नाहीये मिथिला आग लागली. काय असेल तुझ्या मागचं, असा हा पुण्य पुरुष.
ज्या वेळेला देह सोडून निघाला त्यावेळेला त्या दूतांनी असं सांगितलं, त्याला नेणाऱ्या यमदूतांनी, की म्हणजे तुमच्या हातून एक हत्या झालेली आहे, तेव्हा त्याचं फळ म्हणून तुम्हाला 5 मिनिटं नरकामध्ये थांबावं लागणार आहे, मग स्वर्गात. बरं म्हणाले. तर झालं काय, हे जेव्हा नरकाच्या जवळ आले ते सगळे लटांबर जनकाला घेऊन, त्यावेळेला नरकातले लोक आहा काय गाय वाढायचे, मुंबई तरी का असणार हो, थंड वारा आलाय म्हणाले. जरा का अरे बापरे कोण आला, कोण आला तर जनक आला. 5 मिनिटं नरकामध्ये आलेला हा पुरुष इतका त्या नरकातल्या लोकांना आनंद देतो आहे, काय पुण्य असेल बरं का. तेव्हा हा जनक जो तयार झाला हा कर्मानेच झाला असं भगवंताला सांगायचं. काही नाही कशाला असेल, नाही तर मग ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ कशाला लिहिला, एवढा लोकसंग्रह कशाला. आपण की नाही कर्माचं महत्व ओळखत नाही. जग सुद्धा कर्मच आहे ना, पण ते कसं करायला पाहिजे, जीव ओतून करायला पाहिजे. राधाकृष्णनचं एक वाक्य आहे त्यांच्या आयडियस व्ह्यू मध्ये, पुट युअर होल लाईफ इनटू इट, सर्वांचा जीव तिकडे घातला पाहिजे. बरोबर का. महाराज म्हणाले याचं सर्व मी महाराज म्हणाले नाम कसं घ्यावं म्हणाले, की बस म्हणले आता माझ्या जीवनात ते मिळवायचं, एवढंच मिळवायचे, असं रोज करायला पाहिजे. अरे बाबा, तुमचं आमचं म्हणजे कसं ते कीर्तनकार सांगतात तसं एकदा करून टाकतो नाही का, तसं नाही होत. केव्हा बसतोय त्याला असं व्हायला पाहिजे. मला बघा अलीकडच्या काळात त्या रानड्यांचा अतिशय कौतुक वाटतं, की ते जेव्हा स्वामी म्हणाले प्रकांड विद्वान माणूस हा, आजच्या दिवशी तासभर बोलणं झालं त्यांचं वेदांतावर, आणि संकेश्वरची शंकराचार्य म्हणाले बा आज काही कृती झाली नाही, उद्या आपण मला भेटायला याल का. ते शंकराचार्यांचं काय असते, त्यांचं सोहळं कळत ते सांगणे असते ना, ते कोणाच्या घरी जायचं त्याला छान असते पा, त्यांचं ते आसन बरोबर न्या, असं करा तसं करा, त्यामुळं त्यांना बघू. तर ते काय म्हणाले आपण जेव्हा याल तर म्हणजे मी सांगू शकत नाही. का म्हणले तर मी नामस्मरणाला बसलो की मी माझा राहत नाही, नाम मला सोडेल तेव्हा मी येईल. तुम्हाला मला असं बोलावलं तर आधीच घड्याळ लावून ठेवा, उशीर कशाला म्हणले मी काय असेल थोडं विचार करा. का साधत नाही आपल्याला कर्म उत्तमात उत्तम करणं. आणि माझ्यामध्ये या विज्ञान जी संस्कृती आहे यामध्ये जर खरं मन असेल तर ते शास्त्रज्ञ लोक इतकं मनापासून कर्म करतात की बरोबर काय करायचं. एकदम सांगतो आपल्याला, ऑटो हॉर्न नावाचं आहे जर्मन सायन्टिस्ट, ॲटॉमिक सायंटिस्ट पळून गेलेला आहे. त्याच्या घरापासून कॉलेज ज्याच्या कामाची जी जागा होती ती ट्रॅन नेतो जात असते. ट्रॅन मध्ये बसून जायचं, एक आजाराच लागायचा. तर पुष्कळ वेळेला असं व्हायचं की तो ट्रॅन मध्ये बसून जायचा जिथे उतरायचं तिथे, आणि भान कसे आपली जागा आली म्हणून पुन्हा ट्रॅन परत त्याची पुन्हा यायचं, कारण डोक्यात चालतं ते कसं असते. हा योग नाही का, ही तपश्चर्या नाही का, मला सांगा काय असेल. त्या लोकांना स्वप्न सुद्धा त्याची पडत असली काय, म्हणून कर्माचं महत्व सांग हे. आणि दुसरं लोकसंग्रहाच्या दृष्टीने जर बघितलं, समाज धारणा म्हणून ती समाज धारणा सुद्धा कर्म केल्याने होत असते. कारण आपण पाहतो जे थोर पुरुष असतात ते जसं वागतात तसे ते लोक बाकीचे सामान्य लोक वागतात, म्हणून गीतेने ते सांगितले. पुढे म्हणाले देख पाच जनकाधिक कर्म जाता असे न सांडिता मोक्ष सुख पावते सगळं कर्म बरोबर का करणे पार्था होवावी कर्मी आस्था. हे आणखी एका अर्था उपकार आहे. कर्मामध्ये आपलं लक्ष पाहिजे, याला आणखी एका दृष्टीने महत्व आहे. लोकसंग्रह जे आचरता आपण पया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगी. आपण जर तसं वागलो तर बाकीचे लोक सुद्धा तसंच वागतील. या अर्थाने सुद्धा समाजाला ते उपकारक आहे. देखे प्राप्तार्थ जे जाहले, प्राप्तार्थ म्हणजे भगवंताचं ज्ञान ज्यांना झालं ते निष्कामता पावले तया ते कर्तव्याचे उरले लोकाला. ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वतःची धारणा आहे. भगवान सांगत नाहीये की लोकांकरता कर्तव्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की जो पोचलेला आहे त्याला स्वकर्तव्य आहे. आणि तसे कार्यज्ञ विद्येत आहे ना, असं असून तुम्ही कर्तव्य शब्द घातला. जो ज्ञानी पुरुष आहे त्या ज्ञानी पुरुषाला सुद्धा कर्तव्य आहे लोकांचे कर्तव्य. याला युरोपियन लोकांनी फार छान सांगितलं. सोशल फिलॉसॉफीमध्ये, सामाजिक तत्वज्ञानामध्ये तुम्ही जे बनता हे सगळं समाजाचं ऋण आहे तुमच्यावर. आता ही ज्ञानेश्वरी ही आपल्याला समाजाने दिलेली आहे ना. ज्ञानेश्वरी वाचून एखादा तयार झाला तो काय त्याचं उपकार ऋण कसं फेडणार. ते ऋण फेडायकरता त्यांनी लोकांच्या सारखं वागून त्यांना मार्ग दाखवला पाहिजे. कर्तव्य म्हणून करायला पाहिजे.
मी लोकांचं अन्न खाल्लंय, लोकांचं संस्कृती घेतलेली आहे, लोकांच्या पासून ध्येय घेतलेलं आहे, हे सगळं मी पुन्हा लोकांना कसं परत देऊ, तर माझ्याजवळ जे आहे ते मी लोकांना परत देऊ असं आहे. त्यात सुद्धा समजा एक माणूस आहे, त्याला विद्या नाही, आता रामकृष्णांची सारखा त्याला विद्या नाही, पैसा नाही, शरीर बळ नाही, मग त्याने काय करायचं, लोकांकरता काय करायचं, काय सांगतो मला हे उपनिषदाचे ऋषी तुम्ही फार बसतावे, ते काही नाही म्हणाले, तुम्ही बसल्या ठिकाणी जगाचं कल्याण हो ही नुसतं चिंतन करा, हे जगावर उपाय. सर्वे सुखी नसतात, सर्वे संत रामया. महाराज म्हणायचे सकाळी तुम्ही जप करायच्या आधी जर अशी खरी भावना केली की जगाला भगवंता सुखी ठेव, तर तुमची भावना इतकी प्रदीप्त होईल, तुम्ही भूपेला इतकी वर जाईल की जपाला उठू या शंकाच नाही की जग सुखी हो. समर्थांनी दासगत म्हणले अवघे सुखी असावे ऐशी वासना, वासना शब्द वापरला सत्पुरुषाच्या बाबतीत. जो म्हणत असतो जग सुखी होऊ दे, आणि खरोखर असं आहे सत्पुरुषाचा जो आशीर्वाद आहे तो खरोखर घेण्यासारखा असतो. तो काय तुमच्या आमच्यासारखा म्हाताऱ्या माणसांचा आशीर्वाद नव्हे. ती खरी खरी इच्छा असते की फळाला आल्याशिवाय राहत. एक 2 मिनिटात सांगतो आपण. इतिहासाचे 2 सिद्धांत आहेत. एक सिद्धांत असा की जे लोकांच्या मनात येतं फार ते मनुष्य रूपानं साकार. म्हणजे समजा समाजामध्ये अतिशय छळ चाललेला, राजकीय म्हणा कसाही म्हणा छळ चाललेला, आणि सगळे लोक हवालदिल झालेले आहेत, तेव्हा ते जे त्यांचे तळमळ आहे, अस्वस्थता आहे, ती एक मनुष्य रूपाने बरं का. म्हणजे तो कार्य शिवाजी राजा जन्माला आला हा हे एक. आणि दुसरं असं की एक समाजामध्ये सामुदायिक म्हणून सोशल माइंड, ग्रुप माइंड, याला रुसोनी जनरल विल असं म्हटलेलं आहे बरं का. फ्रान्स मधला एक विचार जनरल विल. तेव्हा असं होतं की जिथे समंत लोक तळमळतात एका गोष्टी करतात, त्यांच्या इच्छाशक्तीचं फळ म्हणून एक पुरुष जन्माला किंवा एखाद्या माणसाला प्रेरणा होते आणि तो काम करतो. आपल्याकडे जी कल्पना आहे ना की फार तळमळ झाली, त्यानं म्हणाले त्या भगवंत होतात त्याच्याकडे गेली आणि सांगितलं फार पृथ्वीवर अनाचार्याची जन्माला या असं तेव्हा आपण जेव्हा आपलं हे समज आपल्या ज्ञानेश्वर महाराज सांगतायत त्या कर्तव्य उरले असे लोकालागी, याचा अर्थ हा आहे की ती बरोबर पार्श्वभूमी तयार करतात, आणि ती पार्श्वभूमी तयार झाली बरोबर त्याचं काम झाल्याशिवाय राहत. मग मागी पुढे दृष्टांत देतात. एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरती एक अंधारा मनुष्य चाललेला आहे, आणि त्याला जर रस्त्यावरती बरोबर मार्ग दाखवणारा भेटला तर तो तसा आपल्या मुक्कामाला जाऊन पोचतो. तसे सामान्य अज्ञान जनता ही अंधासारखी आहे, त्यांना सत्पुरुष हात डोळे असलेल्या माणसासारखा, ज्याने त्याला मार्ग दाखवणं हे त्याचं कर्तव्य. मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरण. आपण आचरण करून अज्ञान लोकांना तो धर्म दाखवावा. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञान काय उपजे, ती कवणे जाणीजे मार्गात या. जर त्याला तुम्ही मार्ग दाखवला नाही तर कसं शक्य आहे. म्हणून गुरुचं की नाही फार महत्व आहे. वाईट आजाने कोणत्याही क्षेत्रामध्ये, विद्येच्या क्षेत्रात सुद्धा एक गंमत सांग, गुरु ओळखावा कसा नाही का, असा एक प्रश्न आहे ना, गुरु ओळखावा कसा. मला एक शेर आठवतो बरं का, आधी उर्दू सांगतो मैं तुझा. हम भी कभी खुदा के कायल न थे. कायल म्हणजे विश्वास ठेवणारे, विश्वास ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे. हम भी कभी खुदा के कायल भी न थे. म्हणजे आम्ही कधी ईश्वरावर विश्वास ठेवला नाही. मगर उनको देखे साथ ही खुदा याद आया. त्याला पाहिला बरोबर अरे परमात्मा आहे. म्हणून रानडे म्हणायचे सत्पुरुषाचे गुण काय आहे, तो देवासारखा वाटला. त्याला पाहिल्या बरोबर आपली वृत्ती अशी शुद्ध वय गेली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे जाती लाभ दर्शने विश्रांती. काय नाही का आपल्या ते पाहिल्यानंतर उलटाच परिणाम व्हायचा असेल सत्पुरुषाचे. अहो काय सांगू तुम्हाला, ही गोष्ट अलीकडच्या काळातली ही ऐकून नव्हे. त्या माउंट आबूला एक हे होते, जैन साधू होते, विजय मुनीजी त्यांचं नाव, महायोगी होता तो. त्याच्या आश्रमामध्ये कित्येक बकऱ्या कुत्रे एके ठिकाणी बसत. म्हणजे बघा आपण जे म्हणतो ना अहिंसा प्रतिष्ठायाम वैरत्याग, हा पतंजलीचं सूत्र आहे. ज्याच्या अंगी अहिंसा बांधली त्याच्या अंगी अवतीभोवती सर्वत्र विश्व तसं राहील की अहिंसाच नाही. इतका परिणाम त्याचा त्या वातावरणाचा असतो आपण पाहतो ना. मग
जो असा तयार आहे तो समाजामध्ये त्यांनी त्या अज्ञानाला शिकवलं, बरोबर काम झाल्याशिवाय राहणार. आणि लोकमान्यांचा अतिशय आग्रह आहे गीता रहस्यात की ज्ञानी माणसांनी कर्म केलं पाहिजे. त्यांचा एक मोठा चॅप्टर आहे, अध्याय सिद्धावस्था आणि व्यवहार, बरं का. हे असं आहे, त्यांनी समर्थांची गोळी घातली आहे दासबोधातली, ती सुद्धा फारच मार्मिक आहे. जो परोपकार कधीतरी गेला तो पाहिजे ज्याला त्याला, मग त्या पुरुषाला काय होईल भूमंडळी. जो खरोखर निस्वार्थीपणे जगावर उपकार करतो त्याला काय जगात कमी आहे, म्हणजे त्याचा योगक्षेम अडून राहील हे शक्यच नाही, होतच नाही. इतका निस्वार्थी पाहिजे. हे मी आपल्याला का सांगतोय, सध्याचा काळ त्याच्या बरोबर उलट. अगदी स्वार्थ आहे, माणसाला स्वार्थ आहे, स्वार्थ पाहिजेच, पण किती त्याला मर्यादा आहे ना. किरस्वाना स्वार्थ म्हणजे काय. इंग्लंडमध्ये हॉब्स नावाचा अतिशय मोठा विचारवंत आहे. त्याचा एक ग्रंथ लिव्हियाथन म्हणून राजनीतीवर, तो नीतिशास्त्रावर सुद्धा त्याचा आहे. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, माणूस हा पुढा नावडा स्वार्थी आहे. त्याचं इंग्लिश वाक्य असं आहे, मॅन इज अ वुल्फ टू मॅन. लांडग्यासारखा आहे एकमेकाला. म्हणजे तुम्ही आम्ही एकत्र का राहतो तर तुम्ही आम्ही दोघेही स्वार्थी आहोत, पण त्यामध्ये माझा स्वार्थ मी साधला तर तो नाहीसा करून तुम्ही तुमचा स्वार्थ साधणार. हे तेव्हा दोघे म्हणतात तू थोडा स्वार्थ मी थोडा. मी असं ऐकतो बा, एका जमातीचे व्यापारी असतात, ते महाराष्ट्रीय लोकांच्या विरुद्ध आहे ते म्हणून सांगायचं. महाराष्ट्रीय व्यापारी काय म्हणत, मी खाणार, तू बोलत दिसतो, बरं का, मी पुष्कळ खाणार. ते काय म्हणतात, तुम्ही थोडं खा मी थोडं खातो, दोघेही स्वार्थ साधतो. म्हणून म्हणले समाज एके ठिकाणी राहतो, स्वभाव समूह, बरं का. त्याला पुढे एका विचारवंतांनी फार छान रूप दिलेलं आहे. सगळे स्वार्थी जगामध्ये, पण ते की नाही स्वार्थाला असं स्वरूप देतात की वा काय छान आहे हो. त्याला त्यांनी एनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट असं म्हणते. एनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट म्हणजे मराठीत कसं वाटांतर करायचं, उदात्त स्वार्थ म्हणा. अगदी उडाण आला नाही तो उदात्त स्वार्थ, स्वार्थच पण उदात्त स्वार्थ. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला समाजापासून काही न अपेक्षा करता द्यायचं असेल तर तुमचं ते कर्तव्य आहे की तुम्हाला द्यायला पाहिजे. कारण काय, तर जो श्रेष्ठ पुरुष आहे त्याचं आचरण पाहून करतात, तो जसं करतो तसं करतात. एक महाराज गोष्ट सांगायचं ते अशी आहे की म्हणले एक ग्रस्त होता, 2-4 पोरं होते त्याला. तेव्हा जेवण झाल्यावर तो एका कोराड्यापाशी जायचा आणि कोराड्यामध्ये काड्या असायच्या. काड्या, ती काड्याने दात कोरायचा, पण ती काडी घ्यायचा. तेव्हा बापाने हे केलेलं त्यांनी रोज पाहिलं. बाप मेल्यानंतर मोठ्या मुलांनी सुरू केलं. जेवण झाल्यावर कोराड्यात जायचं आणि काडी घ्यायची. अरे पण कशा करता, तो दात साफ करायचा काढी घेत होता, त्यात काही धर्म नव्हता, नीती नव्हती किंवा काही नव्हतं, बरं का. हे जसं अंधानुकरण होतं तसं समाजामध्ये तुम्ही किती जरी सांगितलं तरी जे श्रेष्ठ पुरुष आचरण करतो तसं ते बरं. कीर्तनात गायकी गमतीची गोष्ट ती आणखी विनोदी आहे. पूर्वी काय असे, सोळं फार असायचं, तेव्हा रोज कुठलं पितांबर नसणार, पंचे लावायचे, ओला पंचे नसायचे, तो पंचांची गुढी आहेत का पंचा असायच्या. आणि इकडे चड्ड्या घालतात तर तशा काही ते फरक काहीच त्यामध्ये का. तेव्हा एक ग्रस्त स्नान झाल्यानंतर पंचा नेसायचा आणि पूजा करायचा. तुझा पंचा आखून असायचा तेव्हा पूजा करताना काष्टा सुटायचा त्याचा, बरं का. तेव्हा मुलांनी पाहिलं की बाप काष्टा सोडतो मग पूजा करतो. तेव्हा बाप मेल्यानंतर हा पूजा करायला लागलो, मुद्दाम काष्टा सोडून पूजा करू लागला. याचे आचरती श्रेष्ठ सत्यदेव इतरे बना इथं संख्येन सयत प्रमाण गुरुते. ते म्हणतोय ते बरोबर धनुष्यात जात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक वडील जे जे करीती दया नाम धर्म लोक जे श्रेष्ठ माणसं करील ते करा, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य लोक त्याच बरोबर आचरण करतात. हे बरी आठवण काय आहे विषय मला माहिती आहे, चिकट आहे, मग आपल्या गोष्टी सांगतो विषय.
हैदराबादला सरोजिनी नायडूंच्या बंगल्याचं नाव ती गोल्डन थ्रेशहोल्ड, बरं का, सोन्याचा उंबरठा असं. त्या ती कवयित्री होती ना मोठी, त्याचं ना नवऱ्यातून तिचं कधी जमलं नाही, बरं का. अहो म्हणजे गंमत अशी की त्याचा 60वा वाढदिवस झाला, त्यासाठी डॉक्टर लोक जमले. मोठा डॉक्टर तिथं इंडियन कॉन्फरन्स असेंब्लीचे अध्यक्ष होता ना तेव्हा एका व्याख्यात्याने तिची स्तुती सुरू केली. हा मध्ये उठला, नायडू म्हणाला की डोंट टॉक अबाउट हर, म्हणाला. हे इतकं त्यांचं पेशंट, आता कल्पना करा काय, बरं का. सांगण्याची गंमत अशी, एकदा महात्मा गांधी हैदराबादला 3 दिवस आले, ते इथे उतरले यांच्याकडे. तेव्हा तो नायडू सांगे, आमचे एक अत्यंत जवळचे नातेवाईक त्यांच्या हाताखाली असेल, 20 वर्ष होते. तर गांधींचं शेळीचं दूध प्यायचं, नाही तर खजूर खायचा, विनोबा ते दही खायचे, असं त्यांचं ते ठरलं. त्याचे उपासक ते खात असतील, असं त्यांचं प्रत्येकाचं निराळं. तेव्हा ते जे 5-6 लोक त्यांच्याबरोबर होते गांधींच्या बरोबर, प्रत्येकाचं निराळं काहीतरी. याला गायचं दूध पाहिजे, त्याला शेळीचं दूध पाहिजे, एक त्यातला गोमूत्र पिणारा होता, त्याला गोमूत्र पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज मूळ श्लोकात आहे, सयत प्रमाण कृते लोक सदन वर्तते. मोठा मनुष्य जसं वागतो तसे बाकीचे लोक वागतात. मी किती जबाबदारीचं काम आहे मला सांगा. नाही तर हा काटा सोडणं म्हणजे सुटलेला निराळा, सोडणं निराळा असं नाही कळायचं. म्हणून म्हणताय की एक वडील जे करीती तया नाम धर्म ठेवी, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. म्हणून कर्म सोडू नये. त्याच्या त्यात जे साधू पुरुष आहेत त्यांनी तर ते पुरुष सोडू नये याची. म्हणून आपल्याकडे 3 प्रकार सांगितले. बालोन्मत्त पिशाचवर, कारण त्या अवस्थेला गेल्यानंतर एक लहान मुलासारखा किंवा पिशाचवती किंवा उन्मत्त वेळासारखा होईल. आता अक्कलकोटचे स्वामी होते किंवा त्यांचे ते शिष्य होते, ते होते. हे याला की नाही तशी बंधनं घालता येत नाही. ते मुद्दाम करतात असंही नाही, पण जे लोकसंग्रह करणारे आहेत त्यांना मात्र ते बंधन आल्याशिवाय राहत नाही. किंवा ज्ञानेश्वर म्हणाले, कर्तव्य उरले असे लोकाला आधी. आणि मला क्षमा करा, हा वृद्धा अभिमान होईल. जगातल्या सर्व संतांमध्ये महाराष्ट्रीय संता इतका व्यवहारी संत नाही. काय सांगू आपल्याला की नाथांची तर प्रतिज्ञा आहे की अरे प्रपंचात राहून तुम्हाला परमार्थ साधे, त्यांनी करून दाखव. मी सांगतो ना आपल्याला, काय आदर्श पुरुष आहे, काय आणखी तुमच्या आमच्या प्रपंचात संकट आहे. मुलीचा नवरा व्यसनी, तो धड नाही. मुलगा आपल्याला सोडून गेलेला, धड पैशाची परिस्थिती बरी नाही. असं सगळं असून सुद्धा यांची आनंदी वृत्ती कधी गेली नाही, प्रपंच सोडला नाही. काय माणसाचं सामर्थ्य आहे मला सांग प्रपंचामध्ये राहून करण्यामध्ये. कारण काय आहे, ते कर्म जे ते करतात त्या कर्मामध्ये त्याची इच्छा ते पाहतात. आणि ते आपल्याला शिकायचं आहे की तुझ्या इच्छेने आलेलं आहे ना, मी तुझा दास आहे म्हणा, तुझा भक्त आहे म्हणा, काही म्हणा तुम्ही, पण तुझ्या इच्छेने आलेलं आहे. मग आपल्याला मुलं बाळ होतात, त्यांचं प्रारंभ असतं. अरे तुझ्या इच्छेने आलेलं आहे, कशाला नाही म्हणून. त्यामध्ये मी जर सांभाळलं तर खरा तो कमाल. याला महाराज एक दृष्टांत द्यायचं, ते काय तुमच्या आमच्याचं जीवन आहे. म्हणजे सर्कसमध्ये एक बाई त्या तारेवरून चालते. आता तारेवरून चालणं म्हणजे कसं, तर म्हणाली ती काय करतात, 2 छत्र्या घेते, एक या हातात आणि या हातात, आणि त्या छत्र्या समतोल करून त्या तारेवरून चालते. तसं म्हणाले खरा संत जो आहे तो प्रपंच सांभाळीनं परमार्थ दोन्ही छत्र्या. आणि असे लोक जगाला अतिशय उपयोगी पडतात. काय सांगतात, नाही तर ते थोडंच असतात, त्यांचं आपण काय घेणार, पण जगाला उपयोगी पडणारे ते आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय झालं, लोकमान्यांनी जेव्हा आपलं गीता रहस्य छापलं त्यावेळेला भिंगारकर बुवा म्हणून होते, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लिहिणारे, ते राहिले नाही. त्यांच्या लोकमान्यांची फार दोस्ती आणि पुष्कळ ते एकमेकाशी या विषयावर बोलायचे. तेव्हा
भिंगारकर बुवा त्यांना काय म्हणाले एकदा की म्हणले आपण सांगता हे नवीन नाहीये, महाराष्ट्रीय संतांनी हे सांगूनच ठेवलेलं आहे. हा कर्मयोग आपण जो म्हणता आणि ठिकाणी प्रस्तावनेत म्हटलंय की म्हणले दुःखाची गोष्ट आहे की भिंगारकर बुवा आमचा ग्रंथ पाहायला राहिले वाढले, कारण त्यांनी ज्ञानेश्वरीचं दाखवलं असतं. तुम्ही म्हणताय आधीच सांगितलं आहे बरं का. मग पुढे म्हणाले हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे. इथे एक विषय संपतोय. आता पुढे भगवान स्वतःच उदाहरण घेतलं आहे. अरे मला काय मिळवायचंय म्हणाले, तरी म्हणाले मी राहतो ना. तुम्ही ते महाभारत ऐकलंय ना, याचं महाभारत आपल्या टीव्हीवर चालायचं, ते पाहिलं नसेल तर ती भानगड असते हो. 9 वाजता निरूपण आणसारखे 9 वाजता सुरू करायचं. हा ती काहीतरी ते काय सांगायचं. तिथे जो शकुनी होता ना, त्यातला शकुनी होता तो काने गडबड काही झाली की अरे याचं वासुदेव की करामध्ये असं म्हणायचं बाबा. म्हणजे कुणी लफडेबाजी असली की कृष्णाला मध्ये घ्यायचं नाही का. म्हणजे कृष्णाचं काय असेल आणि याचा चमत्कार असा. तो परीक्षित महिलेला जन्माला आला, तुम्हाला माहितीच आहे. आता ते सुभद्रेने आणलं. आजपर्यंत तुला काही मागितलं नाही कृष्णा, पण आता पांडवांचं वंश नाहीसा होतो. अरे काहीतरी कर याला तू. त्या कृष्णाने प्रतिज्ञा केली आजपर्यंत मी खोटं बोललो नसेल. आजपर्यंत मी परस्त्री केली नसेल, आजपर्यंत मी युद्धातून पळून गेलो नसेल, तर म्हणले जिवंत होईल. आणि कोण जिवंत नाही का. म्हणजे महाराष्ट्रीय संतांमध्ये तर हे आहेच, पण त्याही पेक्षा गीता सांगणाऱ्या भगवंताच्या अंगी सुद्धा हे सगळी लटपट करतात लक्षात. बरे शेवटी सांग, 1 मिनिटात सांग. एक लाहिरी म्हणून पण आपला बंगाली विद्वान लोकमान्याने भेटला. तो म्हणाला काय म्हणाला सांगायचं. बुद्धाने सांगितलेलं आहे अक्रोधेन जयेत क्रोधम, असाधून साधुना जयेत. समजतं तुम्हाला. अक्रोधानं क्रोध जिंकावा, साधूपणानं असाधूपणा. जयेत कदर्यम दानेन, चिकूपणा दान करून. बरं का. जयेत सत्येन चांगृतम, खोटं आहे तर सध्यानं जिंकावं. तेव्हा लोकमान्य हसले, म्हणाले ह्या बुद्धाच्या सांगण्यापेक्षा भगवंताचं प्रपंचांचे सांग दैव आणि म्हणाले काय पुढे लाहिरी पॉलिटिक्स तिचे वर्णन घे. अरे राजकारण हे जगातलं आहे, तिथे या बुद्धाच्या पेक्षा भगवंताचं म्हणणं जास्त खरं आहे. बरं का. श्री समर्थांनी थोडक्यात सांगितलंय जगाशी आणावा झट, जगाशी उद्धट. म्हणाले जैशास तैसा भेटे तेव्हा मजालशी थाटे. मजालशी म्हणजे सभा. अहो 2 बायका भांडतायत आणि हे फार सात्विक आहे. अपशब्द सुद्धा तोंडात निघत नाही. भांडण रंगेल शक्य नाही. दुसऱ्याचं काय बायकाचं काय. दोघी जेव्हा भांडतायत आणि मग रेकॉर्ड करून घ्यायची मजा आहे तसं ते. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवान स्वतः का करतात कर्म ते पुढच्या रविवारी. जानकी स्मरण जय राम. मागच्या रविवारचा आपला विषय असा झाला की जे समाजातले श्रेष्ठ पुरुष असतात त्यांचं अनुकरण लोक करतात. आपल्याला असं वाटेल काय आहे ते 2 उदाहरणं सांगतो आपल्याला. आता तुमच्यापैकी पुष्कळचे 40-50 वर्षाच्या वयाचे असावे. तुम्ही काही बालगंधर्वाचं नाटक पाहिलेलं नसाल, काही असणार. तर असं असे की ते जेव्हा स्टेजवर यायचे रोज, त्यावेळेला नवीन तऱ्हेची केशभूषा करून यायची आणि ती फॅशन व्हायची. त्यांची साड्या वापरण्याची पद्धत, साड्यांचं तहा, साडी नेसण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, म्हणजे फॅशन सुद्धा अनुकरणाने होती.
आता आपण पाहतो ना अलीकडे केस टाकतात दुष्ट. मी हे सांगत असताना कीर्तनकार टीका करतात तसं नाही, मी विषय समजून देतोय तुम्हाला. ते विषय समजून देताना तुम्ही ज्या जीवनात जगता त्यातून उदाहरण घ्यावी लागतात, बाकी नाही काय. हा त्याचा असं मुळी समजू नका, नाहीतर एक म्हाताऱ्या माणसांच्यावर, मी म्हातारा नाहीच आहे म्हातारा कशाला आले, तेव्हा हे उभी लोक नावं ठेवतात. नाही, मला काय सांगायचं आहे, फॅशन डिक्टेटर्स असतात. हिटलरचं नाही का हात पुढे करून नमस्कार करायचा, फॅशन असते नाही का. म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय की भगवंतांनी जेव्हा सांगितलं याद याद आचरते श्रेष्ठ तत्तदेव इतरो जना, हे जेव्हा सांगतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा हेतू असा की सत्पुरुष जसं वागतो तसे बाकीचे लोक वागतात, हे त्यांना सांगायचं आहे. पण आता उदाहरण द्यायला की नाही, आपल्या व्यवहारातच उदाहरण द्यावी लागतात. तेव्हा आमच्याकडे कौशलबाई होती, आणि म्हणजे पावत आपले पुढच्या वर्षी आली ती आपले सगळं मोठे डोकं करून आले, ते केस सुद्धा ते आवडायचे नसतात, असे मोकं सोडायचे असतात. तेव्हा मी म्हटलं हे काय, ते म्हणजे रोज त्यांना धुवा आणि विंचा आणि कटकट कशाला म्हणाले, म्हणून करून टाकलं. तर मला का केलं की फॅशन आहे म्हणजे अलीकडची. बरं का, माझ्या म्हणण्याचा हेतू काय की मनुष्याचं वागणं हे अनुकरणात्मक आहे. सोशल म्हणजे सामाजिक मानसशास्त्रामध्ये मनुष्य वागतो तो कसा, तर सजेशन अँड इमिटेशन, अनुकरण आणि सूचना, ग्रंथातून लोकांच्या बोलण्यातून सूचना घेऊन तो वागत असतो. बरं का, सांगण्यात हेतू काय आपल्याला, हाच नियम परमार्थामध्ये आहे. बरं, एक उदाहरण गमतीचं सांगतो. रामकृष्ण परमहंस हे थोडंसं पूजा नाट्याने मानायचे, थोडंसं करायचे. तेव्हा त्यांना म्हटलं अहो तुम्हाला याची काय जरूर आहे. बरं का, तेव्हा ते काय म्हणाले, अरे मी जसं वागतो तसं हे लोक वागणार. आणि त्याने उदाहरण फार अप्रतिम दिलं. म्हणाले मी जर उभा राहून लग्नी केली तर लोक रिंगण घालतील म्हणाले, म्हणून म्हणले मी हे करतो का. आणखी एक उदाहरण गमतीचं सांगतो. महाराजांच्याकडे एक ग्रस्त होते गोपाळराव म्हणून, त्यांची पहिली बायको मेली, त्या 80-100 वर्षाच्या मागची होत्या. ते पुन्हा लग्न करायचं. तेव्हा 2 मुली होत्या, एक गोरी होती आणि जरा सावळी होती. त्या महाराज काय केला, त्याच्यात फार अर्थ आहे, तुमचं बरोबर आहे हो, तुमचं ठीक आहे. पण मुद्दा असा, मानसशास्त्रामध्ये फॅशन्स मध्ये असं आहेच, इमिटेशननी चालते फॅशन, अनुकरणानं चालते, ते भगवान सांगतात. याच्यात मर्म काय आहे, त्याचं कारण असं आहे, जगातली कोणतीही विद्या असू दे पुन्हा कोणतरी घ्यावी लागते. बरं, एक गमतीचं उदाहरण सांगतो. एक खटाव शेठजी म्हणून होते, रंगाचे व्यापारी. ते इथे निरूपणाला यायचे. ते मराठीतूनच त्यांचं शिक्षण झालं होतं हडपसरला, त्यामुळे नाथ भागवत वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे, मराठी छान बोलायचे. सांगण्यात हेतू काय, त्याने ओव्हलटाईन कंपनी विकत घ्यायची ठरवली. ओव्हलटाईन, बरं का. तेव्हा फिसकटलं कुठे, तर ते म्हणाले त्याचं नो हाऊ म्हणून काहीतरी असतं. बरं का, हा त्यांचा शब्द आहे त्या व्यापारातला, त्याचा नो हाऊ. ते काही ते सांगायला तयार नाही. ते म्हणजे आमचा युरोपियन माणूस तिथे राहिला आणि तुम्हाला करून देईल म्हणाले, ते काय आम्ही तुम्हाला देणार नाही, म्हणून ते फिसकटलं. बरं का, मग त्याच्यावरती एका पंजाबी माणसाने अनुकरण करून नवीन काढलं. बरं का, ओव्हलटाईन सारखं. आता ते किती कसं झालं हे सोडून द्या, पण अनुकरणाची गंमत अशी आहे, या बाबतीत जपानी लोक म्हणजे नंबर 1 फॉर एक्सलन्स. जो शोध जगातला तो शोध शिकून येऊन त्याचं इतकं उत्तम इफेक्टपणा तयार करायचंय की बोलायची सोय नाही का. किंबहुना मी असं ऐकलंय की अमेरिकेमध्ये जपानी मोटरही लोकप्रिय झालेले आहेत. काय चमत्कार आहे मला सांगा. या सगळ्याचा हेतू असा, माणूस हा अनुकरणप्रिय प्राणी. हे जर खरं आहे परमार्थात का नाही मग, नाही का. या दृष्टीनं संतांचे आत्मचरित्र अतिशय महत्वाचे असते की तुम्ही नामाचा अभ्यास कसा केला, तुम्ही आपलं मन कसं आवडलं, तुम्ही आपलं मन स्थिर कसं ठेवलं, हे त्यांच्याविषयी कळालं. आपण महाराष्ट्रीय लोक अतिशय भाग्यवान आहोत. कशा दृष्टीनं, आपल्या वाङ्मयामध्ये तुकाराम महाराज असे होऊन गेले की यांच्या इतकं आपलं आत्मचरित्र दुसरं कोणीही संतांनी सांगितलेलं आहे. अगदी लहान गोष्टीमध्ये त्या पुरुषांनी आपल्या मनाच्या हालचाली वर्णन केलेले आहे. आपण काहीच नाही इतकं त्यांचं वर्णन आहे. बरं का, त्याच्या खालोखाल समर्थाने सांगितलेलं आहे, त्याच्या खालोखाल नाथाने, आणि अगदी कमी ज्ञानेश्वर महाराजांनी.
काय त्यांचं सगळंच विलक्षण होतं. ते परमात्मा म्हणून जन्माला आले, त्यांचं काय हो ते काय बा आता बा मन लागत नाहीये आमचं होतंय, भांडणच त्यांच्याजवळ नव्हती बघा, खरं नाही का. किंबहुना त्यांना जर आपण म्हणलं अहो काय करावं, मन आवरत नाही, तू म्हणतोस तरी काय ते मला माहितीच नाही. जसं एखादा चहा न पिणार आहे, अहो तुम्हाला चहाची तडफ येते म्हणजे काय येतं मला कळत नाही, तशापैकी ते आहे. सांगा नाही तुम्ही काय माझा म्हणून म्हणले याच्यामध्ये तत्व काय आहे हे लक्षात घ्या. आपण माणूस हा समानशील प्राणी आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. अरिस्टॉटलची व्याख्या आहे बरं का या दोन. मॅन इज अ सोशल ॲनिमल आणि त्याचबरोबर मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल. बरं काय झुऑलॉजी शब्द आहे ना, झून. झून हा लॅटिन शब्द आहे, त्याच्यामध्ये झून म्हणजे माणूस आणि पॉलिटिकॉन झून म्हणजे पॉलिटिकल ॲनिमल. बरं का. तेव्हा हा सामाजिक प्राणी असल्यामुळे जर हा समाजापासून शिकला नाही आणि ते अनुकरणाने शिकावं लागतं तर माणूस हा माणूस राहणार नाही, पशु राहील. आपल्याला एक उदाहरण सांगतो. 1908-9 साली अलाहाबादच्या बाजूला जंगलामध्ये एक 10-12 वर्षाची मुलगी सापडली. ऋण नाही का तुमच्यावरती? बरोबर आहे, तुम्हाला ते द्यायलाच पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे. तुम्ही जी भाषा शिकता त्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आहे ना, मग ती भाषा शिकून जर तुम्हाला परमार्थ समजला तर मग त्याचं उतराई व्हायला नको का. ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ अमृतानुभवामध्ये गुरुला वंदन केलं आणि म्हणाले काय तुझं ऋण आहे माझ्यावरती, हे कसं फेडायचं. तसं आहे, आपण ऋण फेडताना कृतीनंतर वाणी आधी आपण म्हणतो काय आपले उपकार झाले म्हणजे ते जाणीव व्यक्त होते आणि मग तुम्ही काहीतरी करता. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की किती जरी मी काही केलं निवृत्तीनाथा तुझ्या करता तरी तुझं ऋण फेडणं शक्य नाही. मग ते ऋणशेष वाचार्या फेडवे ना म्हणून या. मग काय केलं मी, तुझ्या पाया पडून शरण गेलो मग ऋण भेटलो म्हणाले. ते पाया पडून मी असे मला नाही काय तुला मी देऊ काय, माझ्याजवळ काय आहे, असेल तर माझा जीव आहे, हा जीव तुझ्या पायी देतो, याच्या पलीकडे मला नाही. आणि हे संतांचे उपकार आहे, ध्यानात ठेवा. आपण मनुष्याला तुम्ही चांगलं अन्न दिलं तर त्याला वाटेल बा काय चांगलं खायला, कपडा दिला तर वाटेल बा काय हे नाही आहे बिहेर करतात त्याच्याने काय भारी शाळेत दिली काय असं दिलं नाही का, बक्षीस दिलं नाही का, काय कौतुक होतं लग्नामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे असा व्यवहार असतो की यादी ठेवतात म्हणजे त्यांच्या घरी काय निघाला तर पुन्हा त्यांना परत द्यायला पाहिजे. आणि त्यांना मुलबाळ नसतो तर काय होतो कोण असतो पण काय. पण असं आहे ऋणामध्ये आपण फेडायला काहीतरी देतो होय ना. आता ही जीवनमध्ये अशी आहे परमार्थामध्ये तुम्ही काय देणार, तर परमार्थामध्ये त्याला ज्याचं अत्यंत प्रेम आहे त्याच्याविषयी आपलं प्रेम निर्माण होणं हे त्याला देणं आहे. ज्या वेळेला सत्पुरुष तुम्हाला परमार्थ सांगतो त्यावेळेला त्याच्या अंगीचे भगवंताचं प्रेम असतं. ते प्रेम तुम्हाला आलं तर बस माझं मला मिळालं असं त्याला वाटतं. म्हणून हे जे फेडणं आहे हे फेडणं प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. काय मी करू, उदाहरणार्थ एक अगदी गरीब माणूस आहे आणि त्याला वार लावून म्हणा कोणाची मदत करून तो शिकला तर तो कोणी चांगला मोठा झाला तेव्हा मग तो काय करतो, अशी जी गरीब मुलं असतील त्यांच्याकरता आपण खर्च केला पाहिजे असं तो म्हणतो ना. हा मागच्या रविवारचा वेळ शेवटी आल्यामुळे मला सांगायचं होतं ते राहिलं म्हणून आता सांगितलं. आता पुढे प्रश्न असा आहे की म्हणताय बरोबर आहे अनुकरण होत आहे आंब होत आहे तंप होत आहे सगळं बरोबर आहे, पण अनुकरण कोणाचं करावं हा प्रश्न आहे ना. जसं एक परमार्थात हा मोठा प्रश्न आपल्याला सांगून ठेवतो, ऐकून ठेवा. आपण आपली बुद्धी निर्णय घेऊ शकत नाही. एक्झिस्टेन्शियल तत्वज्ञान जे आहे ना त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रधान मानलेल्या आहेत बरं का. आणि हे तत्वज्ञान लढाई संपल्यानंतर फ्रान्स मध्ये निर्माण झालं. काय तुम्हाला माहिती आहे ना हिटलरने 8 दिवसामध्ये पॅरिस जिंकलं. 8 दिवसात. काय आश्चर्य आहे. आणि असं म्हणतात हा पेंटर होता, स्वतः चित्रकार होता. तेव्हा एक दिवशी गुप्तपणे तो सुगंध पॅरिस बघून आला आणि त्यात त्यांचं ते प्रदर्शन बघून आला असं तो नाहीये. तेव्हा हे झाल्यानंतर सगळ्या लोकांना भ्रमनिराश झाला.
माझ्या पुढचं मी सांगतो, आमचा तत्वज्ञानाचा एक महातत्वज्ञानी तिथं होता, बर्गशॉ म्हणून, बरं का, हेनरी बर्गशॉ. या बर्गशॉला कधीही आपल्याकडून काही आणायचा प्रसंगच नाही. मोठा जगप्रसिद्ध माणूस तो. त्याला चहाच्या पावडरी करता दुकानासमोर तासभर रांग लावून उभं राहावं लागलं. काय समजता आपण, अशी मोठी मोठी माणसं काय भ्रमनिराश झाला असे. अरे 8 दिवसामध्ये काय परिस्थिती आहे ही. तेवढं निराळ तत्वज्ञान आलं की तुमचं पुस्तकी तत्वज्ञान बरोबर नाही, मग जीवन जे शिकवतं ते तत्वज्ञान करत. आणि त्यामध्ये मग त्यांनी असं पाहिलं, जीवनाचं मोठी अडचण असेल तर 2 गोष्टीची आहे. एक, पहिली गोष्ट, माणसाला स्वतः निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय घेणं अतिशय कठीण आहे. आता तुम्ही समजा तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि एकाने पत्र पाठवलं तुम्हाला, खोटं बरं का, की हा मुलगा चांगला नाही, आमचं नाही, तुम्ही निर्धास्तपणे कराल. आता ज्यांचं लग्न झालं नाही किंवा मुलगा नाही त्यांचं सोडून द्या, पण त्याला आहे तू करेल. आणि म्हणजे काय करावं अशा वेळेला, आम्हाला सगळं चांगलं दिसत आहे. निर्णय घेणं फार कठीण आहे. किंवा एका नोकरीत त्रास होतोय आणि भात ठरलाय बा, सोडून दुसरी घ्यायची आहे, निर्णय घेता येईल. किंबहुना जो निस्वार्थीपणे आपल्याला निर्णय देईल अशा माणसांची समाजामध्ये केव्हाही जरूर आहे. अगदी निर्णय घेणं. आणि दुसरं, जबाबदारी. करते पण ही केल्याशिवाय होणार नाही. ह्या गोष्टी, रेस्पॉन्सिबिलिटी अँड डिसिजन, या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, बरं का. मग कोणाचं ऐकावं ते थांबा, पण आपल्या बुद्धीला जर शिक्षण द्यायचं असेल तर कोणाचं तरी ऐकायला शिकलंच पाहिजे. हे मी तुम्हाला